येडा म्हणून पेढा खाणं हे तुम्ही ऐकलं असेलच. आणि भाजप असंच काहीसं सध्या महायुतीत करतंय. नाही नाही, असं मी म्हणत नाही आहे, तर अशी कुजबूज सुरू आहे. आणि कारण ठरतंय ते म्हणजे लोकसभेच्या जागा वाटपाचं आणि एका सर्वेचं. सत्ता दिली, मुख्यमंत्रीपद दिलं, जास्त मंत्रिपदं दिली. आता लोकसभेत आम्हाला जास्त जागा हव्यात अशी मागणी भाजप करते. आणि यासाठीच निगेटिव्ह सर्वेचं कारण भाजपनं शिवसेनेसमोर ठेवले. त्यांच्या जागेवर दावा देखील सांगितलाय. आणि आता भाजपच शिंदेंना येड्यात काढते असं म्हणलं जाते. मला नेमकं काय म्हणायचं आहे, नेमकं काय घडते ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात. लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेले. पहिल्या टप्प्यातील मतदान काही दिवसांमध्ये होणार आहे. अशात महायुतीला जागा वाटपाचा तिढा सुटला नाहीये. दोन्ही पक्षातील संबंध प्रचंड ताणले गेलेत. भाजप काही जागांसाठी प्रचंड आग्रही आहे. या जागा आपल्याकडे घेण्यासाठी भाजप सर्वे पुढे करते. संबंधित जागांवर शिंदे गटाच्या उमेदवाराबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया सर्वेत नोंदवल्या गेल्यात. त्यामुळे त्या जागा भाजपसाठी सोडाव्यात अशी मागणी केली जाते. भाजपच्या या तर्काला शिंदे गटाकडून कडाडून विरोध केला जातोय. आणि याच मुद्द्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, लोकांच्या भावना वेगळ्या आहेत. सर्वेचा बाऊ करण्यापेक्षा आपला उमेदवार कसा आहे, जनमत कसं आहे ते आपण मनानं ठरवलं पाहिजे. त्यात 19-20 असेल तर पिकअप केलं पाहिजे. तुमचा सर्वे निगेटिव्ह आला तर पॉझिटिव्ह कुणाचा आला हा पण सवाल आहे. त्यामुळे सर्वेमध्ये जाऊ नका. उमेदवार चांगला असेल तर त्याच्या पाठी राहा असं आवाहन शिरसाट यांच्याकडून करण्यात आले. भाजपाने अबकी बार 400 पार असा नारा दिलाय. रेकॉर्ड ब्रेक विजयासाठी भाजपनं कंबर कसली आहे. जास्तीत जास्त जागांवर विजयासाठी जास्तीत जास्त जागा त्यांना लढवाव्या लागणार आहेत. आणि त्यामुळे बहुतांश जागा लढवण्यासाठी भाजप आग्रही आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. पैकी 35 जागा लढवण्याचा भाजपचा मनोदय आहे. मग उरतात 13 जागा. खरा गो इथे अविभक्त शिवसेनेनं 18 जागांवर खासदार निवडून आणले होते. अविभक्त राष्ट्रवादीनं 4 खासदार निवडून आणले होते. या दोन्हींची बेरीजच 22 पर्यंत जाते. निवडून आलेल्या प्रत्येक जागेवर या गटानं जागा सोडायची झाल्यास भाजपवर फक्त 26 जागा लढवण्याची वेळ येईल. कमी जागा लढवल्यास कमी उमेदवार निवडून येतील. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने 400 पार जाण्याचा संकल्प अपूर्ण राहू शकतो. याची कल्पना महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना. मात्र भाजप शिंदे गटासाठी 18 जागा सोडणार नाहीये. शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांची जागा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. यासाठी भाजपने निगेटिव्ह सर्वेचं हत्यार बाहेर काढल्याचं मत राजकीय विश्लेषक नोंदवतात. आता यावर शिंदे गटाची प्रतिक्रिया काय आहे? आता सर्वेभोवती होणाऱ्या या चर्चेवर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट हे म्हणाले, सर्वेवर एवढं काही अवलंबून नसतं. मागच्या विधानसभेत प्रशांत किशोर यांनी सर्वे केला होता. त्यात माझी जागा सी कॅटेगरी दाखवली. मग मी निवडून कसा आलो? 2 निवडणुकीत जेवढी लीड नव्हती त्यापेक्षा जास्त मतांनी मी विजयी झालो. त्यामुळे सर्वेवर अवलंबून राहू नका. मध्य प्रदेश आणि झारखंडचा सर्वे काय होता? सर्वेवर गेलो तर सत्ता गेल्यात जमा होती. या सर्वेला प्रत्येक वेळी कारण दाखवता येत नाही. तो सॅम्पल सर्वे असतो. तो काही परिपूर्ण सर्वे नसतो. त्या सर्वेच्या आधारे उमेदवाराला डावलणं चुकीचं आहे. त्यामुळे सर्वेवर जाऊ नका. ग्राउंड लेवलच्या लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत असं संजय शिरसाट म्हणाले. असं असलं तरी शिंदेंना या जागा गमवाव्या लागणार आहेत. सर्वेचं कारण देत शिंदे गटाकडून अनेक जागा भाजप स्वतःकडे घेणार असल्याची चर्चा आहे. याचंच उदाहरण म्हणून अमरावतीच्या जागेकडे पाहिलं जाऊ शकतं. आधी ही जागा शिवसेनेकडे होती. 2014ला आनंदराव अडसूळ हे शिवसेनेतून निवडून आले होते. 2019च्या निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला. नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या. मात्र पक्षातील फुटीनंतर भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून घेतली. नवनीत राणा भाजपमध्ये येणार असल्याचं सांगून ही जागा भाजपने स्वतःकडे घेतली आहे. त्यामुळे अडसूळ प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळालं. शिवाय नाशिक ही शिवसेनेची पारंपरिक जागा आहे. हेमंत गोडसे हे शिवसेनेचे खासदार आहेत. मात्र त्यांची जागाही धोक्यात आली आहे. त्यात त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे. ही जागा भाजप आणि राष्ट्रवादीला हवी आहे. त्यामुळे गोडसे यांची सीट धोक्यात आली आहे. आणि असं झालं तर शिवसेनेत पुन्हा बंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात ती झाली म्हणजेच शिवतारे अडसू यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय हे आपण पाहिलं. संजय गायकवाड यांनी देखील बुलढाण्यातून फॉर्म भरल्याचं पाहायला मिळालं. पण शिंदे यावर काहीच करू शकत नाहीत आणि यामुळे त्यांच्या शिवसेनेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय आम्हाला नक्की सांगा. महायुतीमध्ये सगळ्यात जास्त गळचेपी कोणत्या पक्षाची होते हे देखील आवर्जून कळवा.
आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा.